वळूयात आपण आता पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। गृहनिर्माण घोटाळ्याच्या गंभीर आरोपांखाली अडकलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांना अखेर आपलं मंत्रिपद गमवावं लागलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारलेला असून पुढील कार्यवाहीसाठी तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आल्यानंतर त्यांनी देखील कोकाटेंचा राजीनामा मंजूर केला। दरम्यान या संदर्भात अजित पवारांनी सोशल मीडियावरती एक पोस्टही केलेली आहे। आपल्या या एक्स पोस्टमध्ये अजित पवार लिहितात, माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य आणि पक्षातील आमचे सहकारी श्री माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केलेला आहे। कायदे नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वतोपरी आहेत। या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्वतः स्वीकारण्यात आलेला आहे। संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी श्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आलाय, असं अजित पवारांनी आपल्या या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय। बरं, त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर कोकाटेंचं मंत्रीपद अधिकृतरित्या संपुष्टात आलेलं आहे। दुसरीकडे कोकाटे यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालेली आहे। पोलिसांनी त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलेलं असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्यावरील आरोपांची चार्जशीट कॉपी आता लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे। यामध्ये केवळ माणिकराव कोकाटेच नव्हे तर त्यांच्यासह इतर आरोपींची नावं देखील स्पष्टपणे नोंदवण्यात आलेली आहेत। आता आपण या चार्जशीटमध्ये काय म्हटलंय ते देखील जाणून घेऊयात, कारण माणिकराव कोकाटे, विजय कोकाटे, गंगाराम सोनावणे आणि त्र्यंबक गोवर्धनचं नाव त्यामध्ये आहे। या चौघांनाही या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून निश्चित करण्यात आलेला आहे। बरं, हा काही केवळ एका मंत्रिपदाचा राजीनामा नाहीये, तर भ्रष्टाचाराविरोधात उमटलेली ही एक चपराक आहे। गृहनिर्माण सारख्या क्षेत्रामध्ये झालेला हा घोटाळा सामान्यांच्या हक्कावरती गदा आणणार आहे। अजित पवारांनी राजीनामा स्वीकारून चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकला असला तरी आता केवळ राजीनामा पुरेसा नाहीये, अटक वॉरंट जारी झाल्यानं कायद्याचा फास आवळला गेलेला आहे। सत्तेचा गैरवापर करून जनतेची फसवणूक करणाऱ्यांना आता कायद्याच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याची ही वेळ आहे। पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या सरकारसाठी ही आता ॲक्शन घेण्याची खरी परीक्षा आहे। पुढली बातमी आहे सदनिका घोटाळ्यांसंदर्भातली। सदनिका घोटाळ्याप्रकरणी सत्र न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात आला। न्यायालयानं कोकाटे यांना शिक्षा सुनावल्यानंतरच त्यांनी स्वतःहून राजीनामा देणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी बचावासाठी उच्च न्यायालयामध्ये धाव घेत रुग्णालयाचा आसरा घेतलाय। बुधवारी संध्याकाळी तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत निर्णय घेतल्यावर कोकाटेंकडील सर्व खात्यांचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवला। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मंत्र्यांना विविध प्रकरणांमध्ये राजीनामे द्यावे लागलेले आहेत। यात केवळ मंत्रीच नव्हे तर वादग्रस्त प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांनाही राजीनामे द्यावे लागलेले आहेत। पाहुयात राजीनामे दिलेल्या मंत्र्यांची नावं काय काय आहेत। आरोपांमुळे राजकारणात अनेकांना सोडावी लागली खुर्ची। महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांनीही दिले होते राजीनामे। वादामुळे बॅरिस्टर अंतुले, विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाणांनी दिले राजीनामे। वादग्रस्त विधानं मंत्र्यांना भोवली। राजीनामे दिलेले मुख्यमंत्री आपण पाहूयात। बॅरिस्टर AR अंतुले, सिमेंट घोटाळा प्रकरण। शिवाजीराव पाटील निलंगेकर, मुलीचा वैद्यकीय प्रवेश प्रकरण। विलासराव देशमुख, 26/11 हल्ल्यानंतर राम गोपाल वर्मांसोबत ताज हॉटेलची पाहणी। अशोक चव्हाण, आदर्श इमारत घोटाळा। वादग्रस्त विधानं आणि अनेक प्रकरणात आरोप झाल्यानंतर काही मंत्र्यांनाही राजीनामे द्यावे लागले होते। राजीनामे दिलेले मंत्री आपण पाहूयात। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दोषारोप ठेवल्यानंतर महादेव शिवणकर, बबनराव घोलप, शशिकांत सुतार, शोभाताई फडणवीस यांचे राजीनामे। सुरेश जैन, जळगाव बँक घोटाळा। RR पाटील,
मुंबई हल्ल्याप्रकरणी वादग्रस्त विधान, छगन भुजबळ तेलगी प्रकरण, नवाब मलिक जरीवाला चाळ पुनर्विकास प्रकल्पातील आरोप, विजयकुमार गावित संजय गांधी निराधार योजनेत घोटाळा, शशिकांत सुतार कृषी खात्यातील घोटाळा, भाई सावंत औषध खरेदी घोटाळा, एकनाथ खडसे भोसरी भूखंड घोटाळा, धनंजय मुंडे देशमुख हत्या प्रकरण, संजय राठोड पूजा राठोड हत्या प्रकरण, राज्यमंत्री अनिल राठोड डाळ घोटाळा प्रकरण. 3 अन्य वेगवेगळ्या आरोपांमध्ये राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, प्रवीण पोटे, दिलीप कांबळे, अंबरीश अत्राम यांनाही एकत्र राजीनामे द्यावे लागले किंवा त्यांना वगळण्यात आलं होतं. राज्यातील देशभरातील विविध राज्यातील अनेक मंत्री, केंद्रीय मंत्र्यांना भ्रष्टाचार, अनियमितता आणि वादग्रस्त विधानं अशा अनेक कारणांमुळे राजीनामे द्यावे लागले. भारतीय लोकशाहीत अशा घटना घडणं यावर लोकप्रतिनिधींनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. तर दिवसभरात घडलेल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी घेऊन आपण भेट